होळीच्या दिवशी लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी मोठ्या पूजापाठाची गरज नाही. अगदी काहीही करता आलं नाही तरी फक्त एक साधा सोपा प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यात समृद्धीचे दरवाजे नक्कीच उघडतील. कोणता आहे हा उपाय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. होळीच्या दिवशी साधना, पूजापाठ आणि विशिष्ट उपाय केल्यास देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते असं म्हणतात. ही कृपा केवळ धनप्राप्तीपुरतीच मर्यादित नाही, तर ती आपल्या जीवनातील सर्व अडथळेही दूर करून सुख, शांती, समाधान आणि उन्नतीही घेऊन येते असं सांगितलं जातं. पौराणिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की होळीच्या दिवशी विशिष्ट तांत्रिक आणि आध्यात्मिक उपाय केल्यानं मनोकामना लवकर पूर्ण होतात. हा दिवस दैवी शक्तींना जागृत करण्यासाठी आणि आपलं नशीब उजळण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला गेलाय. मग तुम्ही कितीही धावपळीच्या जीवनात असलात तरी या दिवशी फक्त काही सोपे पण प्रभावी उपाय करून नक्कीच लक्ष्मी कृपा प्राप्त करू शकता. होळीच्या दिवशी करायचा प्रभावी उपाय आपण जाणून घेणारच आहोत. याच सोबत असे 10 प्रभावी उपाय सुद्धा बघणार आहोत, ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी लाभेल आणि आपल्या घरातील सदस्यांची भरभराटही होण्यास मदत मिळेल. शिवाय आपल्या आयुष्यात आर्थिक समृद्धी, शांती आणि शुभता घेऊन येतील. विशेष म्हणजे यापैकी कोणताही एक उपाय जरी आपण होळीच्या दिवशी केलात तर त्याचे अद्भुत परिणामही तुम्हाला नक्कीच जाणवतील. होळीच्या रात्री करायचा प्रभावी उपाय म्हणजे धनप्राप्ती आणि सौभाग्यासाठी. होळीची रात्र ही तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत शक्तिशाली मानली गेली. या रात्री काही विशिष्ट उपाय केल्यास देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभेल. त्यासाठी काय करायचं आहे तर होळीच्या रात्री 12 वाजता एक तांब्या किंवा मातीचा दिवा घ्यावा. त्या दिव्यात तूप किंवा मोहरीचं तेल भरून 4 वातीचा दिवा लावावा. दिव्याजवळ 11 वेळा ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. मंत्र परत एकदा ऐका. ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा दिवा आपण होळीच्या अग्नीजवळ किंवा घराच्या उत्तर दिशेला लावू शकता. यावेळी देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी आणि सुख समृद्धीची कामना करावी. दुसऱ्या दिवशी या दिव्याच्या वातीची राख तिजोरीत किंवा घराच्या मुख्य दारावर टाकावी. शिवाय आपण होळीत जळलेली राख सुद्धा घरी घेऊन येऊन लाल कपड्यात बांधून धनस्थानी ठेवू शकता. यामुळे सुद्धा आपल्यावर अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. शिवाय पैशाची बचत आणि आर्थिक स्थैर्य वाढतं. घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य येतं. नोकरी व्यवसायात यशही प्राप्त होतं असं सांगितलं गेलंय. शिवाय हा उपाय केल्यास देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर कायम राहते आणि आपले आर्थिक जीवन समृद्ध होण्यास मदत मिळते असं सांगितलं गेलंय. खरं तर होळीला आर्थिक समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून फाल्गुनाच्या आगमनासोबतच होळीच्या सणातूनही आपल्या जीवनात रंग भरून जावे यासाठी या दिवशी लक्ष्मी साधना करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आयुष्यातील सर्व संकट दूर होतात आणि आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा चांगली बनू शकते असं सांगितलं जातं. याचबरोबर होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही प्रभावी उपाय सुद्धा बघूया. होलिका दहनाच्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. मुख्य दरवाजावर स्वास्तिक चिन्ह काढावं आणि रांगोळी काढावी. हा सर्वात सोपा उपाय आहे. शिवाय सकाळी आणि संध्याकाळी कापूर आणि लवंगा जाळून लक्ष्मीची आरती करावी. शिवाय लक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मी चालीसा दिवसातून 2दा आणि रात्री 11 वेळा तरी पाठ करावा. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी श्रीयंत्राचीही पूजा करावी. ज्या घरात श्रीयंत्र असतं तिथे लक्ष्मीचा कायम वास असतो असं म्हणतात. म्हणूनच होळीच्या शुभमुहूर्तावर होलिका दहनाच्या दिवशी किंवा रात्री घरात श्रीयंत्राची स्थापना करावी. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला तांब्याचं नाणं किंवा तांब्याचं भांडं अर्पण करावं. याने देवी लक्ष्मी आपल्या जीवनातील सर्व संकट दूर करते आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणते अशीही मान्यता आहे. शिवाय होळीच्या दिवशी खीर, मालपुआ आणि मध मिसळून ओम श्री लक्ष्मी स्वाहा या मंत्राने होलिकेच्या अग्नीत हविष्य अर्पण करावं. किमान 108 वेळा श्री लक्ष्मी स्वाहा या मंत्राचा जप करावा. यामुळे आपल्याला प्रत्येक समस्येतून सुटका मिळू शकते. याचबरोबर होलिका दहनाच्या रात्री आपण कनकधारा स्तोत्राचंही पठण करू शकता. शिवाय श्री सूक्ताचं पठणही आपल्याला आर्थिक प्रगती देऊ शकते. याही व्यतिरिक्त जर आपल्या वैवाहिक जीवनात दीर्घकाळापासून काही समस्या असतील तर नवरा बायकोने मिळून होळीच्या दिवशी लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे जीवनातील वैवाहिक समस्या दूर होतात. याही व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांच्या घरात कधीही पैशाची आणि धनाची कमतरता भासू नये. यासाठी होळीच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीची स्तुती नक्कीच करावी.
या दिवशी आपण देवी लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्राचं आणि श्रीसूक्ताचं पठण केल्यास आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं आणि धनवर्षा होण्यास मदत मिळते असं सांगितलं गेलंय. शिवाय होलिका दहनाच्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. ज्यांना शक्य असेल तर पौर्णिमेचं व्रत करावं, उगवत्या चंद्राला दूध किंवा दह्यानं अर्घ्य द्यावं आणि रात्री नरसिंह स्तोत्राचं पठण करावं. यामुळे भय आणि शत्रूच्या अडथळ्यांपासून मुक्तता मिळते असं सांगितलं जातं. तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरण राहावं, घरात समृद्धी आणि धनसंपदा नांदावी, यासाठी आपण होळीच्या दिवशी हे उपाय नक्कीच करू शकता. होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले हे उपाय तुम्ही करून पहा, ज्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल. अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.